निसर्गोपचाराचं मी पुन्हा एकदा माहिती देत आहे सगळ्यांना। इथे जमलेले जे साधक परिसर आहे आणि जे रोगमुक्त होण्यासाठी आलेले तसेच वर्गमित्र निसर्ग उपचार प्रेमी सगळ्यांना अजून एक माहिती छान की प्रकृतीमध्ये जर पृथ्वीमध्ये अनेक धातू सापडतात, अधातू सापडतात, तसंच त्याच्यात एक सापडलेला धातू जो आहे त्याला म्हणतो आपण मॅग्नेट। आणि निसर्गोपचार प्रकृती जेव्हापासून निर्मितीला आली तेव्हापासूनच ह्या सगळ्या जे धातू आहे ते त्याच्यामध्ये होते आणि ह्या मॅग्नेटने सुद्धा खूप विविध रोग जे आहेत ते निवारण होतात। तर त्यासाठी काही वस्तू इथे आहेत। सगळ्या विद्यार्थ्यांनी, साधकांनी आणि रोगमुक्त होण्यास आलेल्या साधकांनी सुद्धा इथे थोडंसं बघून घ्यायचं आहे की काय काय वस्तू आहेत। गुडघ्याचे रोगविकार कमी होण्यासाठी आपल्याकडे जे आहे ते मॅग्नेटिक नी बेल्ट आहे। त्याच्यामध्ये प्रत्येकी 30 गॉसमध्ये मोजली जाते मॅग्नेटिक पॉवर आणि ती हा मॅग्नेटिक बेल्ट आहे। संध्याकाळी आणि सकाळी अर्धा तास लावायचा असतो। त्यानंतर आहे मनगटाचा पट्टा, हा याला मनगटपट्टी म्हणतात। वेगवेगळे त्याच्यामध्ये गॉसचं असतं। हा आहे खांद्यासाठीची पट्टी। शोल्डरचा जो आपण फ्रोझन म्हणजे आखडलेले खांदे असतात, आत्ताच मी बघितलं एका दादांचं खूप रक्त तिथे साठलेलं आणि आखडलेले आहेत, तर या प्रकारचा जो आहे तो खांद्यांसाठीची पट्टी आहे ती। बाकीच्यांनी बघायचं आहे आपल्या स्टुडंट्सनी पण। रिस्ट बेल्ट आहेत बघा, जे स्पोर्ट्समध्ये बाहेर जातात किंवा हे खेळतात बघा, रेसलिंग खेळतात, त्यांच्यासाठी हा पट्टा खूप महत्त्वाचा आहे। 15-15 मिनिटाचं त्याची वेळ असते नियोजित, वयानुसार आणि आजारानुसार ते पट्टे दिले असतात। त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या गॉस येतात, म्हणजे तुमचं जर वय कसं आहे, आजार कोणता आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मॅग्नेट्स दिलेले असतात। मानेचा पट्टा, जेव्हा मानेला गॅप होतो, सर्वायकल म्हणजे आपल्या मानेच्या 7 घोट्यांमध्ये कमी जास्त केमिकलचं प्रमाण असणं किंवा त्या प्रमाणाप्रमाणे ॲसिडचं साचणं, गॅप म्हणजे तिचे जर्ग बसणं किंवा नसा दाबल्या जाणं, त्यासाठी मॅग्नेटची काही विविध प्रकारच्या पट्ट्या येतात आणि त्या गॉसमध्ये असतात। त्यामध्ये तांबं, पितळ आणि मॅग्नेट अशा प्रकारचे असतात, त्या मानेला धरून ठेवतात आणि त्याला सपोर्ट म्हणतात। अशा प्रकारचा हा मानेचा पट्टा आहे। त्यानंतर आहे नी सपोर्ट, वेगवेगळे असतात नी सपोर्ट। आमच्या हातांना माहिती आहे, थोडंसं असं फिरवा, मोरेताईंनी बघितलं होतं की त्यांच्या पायामध्ये नस इतकी आतमध्ये खोलवर दाबली गेलेली की उभं राहायलाच त्यांना त्रास होत होता खूप। तर आपण त्यांना 5 दिवस हा पट्टा लावला होता। हा पट्टा वेगवेगळे असतात, खूप वेगवेगळे प्रकार असतात त्रासानुसार। तर इथे मॅग्नेट लावलेले आहेत सगळे आणि ते नियर अबाउट डायरेक्टली असं 2000 गॉस त्याप्रमाणे ही पट्टी येते। अशा लावलेल्या ह्या पट्ट्यांमुळे तिथे दोन्ही प्रकार साईडचे जे स्नायू आहेत, शांतता बाळगाल तर सांगेल, जर कुणाला बोलायची म्हणजे जास्त असं असेल की बोलायचं आहे त्यांनी कृपया मग बाहेर जावं, ऐकायची इच्छा आहे त्यांनी तिथे थांबा, मनस्थिती करून घ्या तुमची तशी। आता हा जो मॅग्नेटिक बेल्ट आहे तो आपल्याला सगळ्यांच्या विकार, जे गुडघ्यांचे विकार पुढे संभवू नये त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि ज्यांना विकार आहे त्यांनी हा लावून आपल्या फक्त स्नायू जे आहे बळकटी करू शकतो। गुडघेचे विकार आहेत त्यासाठी आणि काही तेलं आहेत जे आमच्या गोरक्ष योगपीठात सगळी औषधी, ती पण नैसर्गिक औषधी सगळी उपलब्ध आहेत आणि ती आपल्याला वेळोवेळी तुम्हाला सुचवतच असतात आमचे स्वामीजी आणि डॉक्टर शेवाळे, बरोबर आहे। त्यानंतर हा आपला वेगवेगळ्या लंबो सपोर्ट, म्हणजे मणक्यांना तुम्हाला मला पट्टा लागला असा काहीतरी विचार मनात आणायचा नाही, कारण कमरेमध्ये काय असतो, वयानुसार हाडं घासली जातात, तिथे काय आहे 33 गोटे आहे, मणके आहेत आपले, मध्ये खाली काय असतो कॉकिक्सपासून वरती आपण जातो सॅक्रमला, मग लंबरचे जे 12 गोटे आहेत त्या आपल्याला त्याला सांभाळायचं आहे। कारण जर तुमचे मणके नसले ना तर तुम्ही काय आहात, फक्त पिठाचा गोळा, बरोबर आहे ना, आणि तो पण असा मळून फक्त ठेवलेला। जर हे मणके तुमचे व्यवस्थित असले तर तुमचे जे मणक्यां म्हणजे खालच्या हाडांपासून तर वरचे मणके जर चांगले असले तर तुम्हाला चालायला, गुडघ्यांमध्ये शिड्या आणि ज्या चढायला वगैरे तिथे गोळे येणार नाही, मणक्यांमध्ये चमक भरणार नाही, टीज भरणार नाही। तर असा हा वेगवेगळा प्रकार असतो, महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी फक्त लावला जातो। बरे झाले की आपल्याला काढायचा असतो, ते काय करणार, एका जागी बसवणार, हां मणके बसवणार। या पद्धतीने अशा विविध आहेत। आता नवीनच गाद्या सुद्धा निघाल्या आहेत, गाद्या त्या पण मला तुम्हाला दाखवायच्या आहे। निसर्ग उपचार करणारे जे लोक आहेत, मॅडम करायचं आहे, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मुलांसाठी बघा ती गादी तुम्हाला दाखवत आहे,
यामध्ये नियर अबाउट 5000 वॉट्सचं मॅग्नेट आहे. आमचे बैरागी सर तुम्हाला दिसत आहेत. तर याच्यावर झोपल्याने मानसिक विकार, झोपे अनिद्रा त्रास जो आहे तो, मणक्यांचे विकार आणि अचानकच घाबरून उठणं, शरीरामध्ये जळजळ आग होणं, ह्या प्रकारच्या विकारांपासून सुद्धा मुक्तता होते. त्याची विविध प्रकारची येतात, उशीसुद्धा येते ह्याला. तर ह्या पद्धतीने हळूहळू हे विकारसुद्धा दूर होतात. आणि असा हा मॅग्नेट जो आहे ते तुम्ही क्लिओपात्रा म्हणून एक राणी होती, त्या राणीने सौंदर्य वृद्धीसाठी सुद्धा ते वापरलेले प्रमाण आहेत. तर इजिप्त ह्या देशांमध्ये, इजिप्त, ग्रीक आणि तुम्हाला शाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या देशांमध्ये ह्याची इतिहास आपल्याला मिळतो. मॅग्नेट इथे लावलं जातो, हातांमध्ये घातलं जातं आणि त्याच्याने त्वचा तुकतुकीत आणि टवटवीत राहते, असं त्यांचं तसं शास्त्रांमध्ये प्रमाण आहे. तर या पद्धतीने आपण निसर्ग उपचारामध्ये मॅग्नेट थेरपी बघितली. धन्यवाद. थँक्यू.